नंदुरबार शहरात लागोपाठ 3 ठिकाणी धाडसी घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात 2 सराईत चोरांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना त्यांचे सोन्या चांदीचे ऐवज परत केले आहेत. चोरट्यांनी शहरातील महादेव फूड्स मसाला या दुकानातून 2,24,000ची रोकड पळवली होती. तर दुसरीकडे जयवंत चौकात राहणारे प्रदीप फडके हे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या घरातून 11,34,000चे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याशिवाय गणपती मंदिर परिसरातील पार्थ शाह यांच्या घरातूनही चांदीचा नंदादीप आणि पितळी वस्तू चोरल्या गेल्या होत्या. या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास चक्र गतीने फिरवले. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी संतोष दशरथ पोटभरे आणि सराईत गुन्हेगार टल्ल्या नबा ठाकरे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरांकडून 12 लाख रुपयांची रोकड आणि दागिने हस्तगत करून आरोपींना गजाआड केले आहे.